चिकन करीसाठी या ठिकाणी आपण चिकन घेतलेलं आहे. हे छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मीठ, हळद आणि धने पावडर टाकून छान याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. याला आपण 10 ते 15 मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ. याला शिजवण्यासाठी आपण आलं लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे व कोथिंबीरही घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून हे वाटण परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकनही यामध्ये टाकून द्यायचं आहे व हे चिकन 5 ते 10 मिनिट वाफेवर वाफलून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाणी टाकून हे चिकन छान शिजवून घेऊ शकतो. या ठिकाणी मसाल्यासाठी कांदे भाजून घेतलेले आहेत. आलं लसूण कोथिंबीर आणि तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे. तीळ आणि खोबरं आपण भाजून घेऊयात. यामुळे करीला छान टेस्ट येते. याला छान असं आपण भाजून घेऊयात ब्राऊन होईपर्यंत. बघू शकता हे छान ब्राऊन झालेलं आहे. याला आपण काढून घेऊया व कांदा खोबरं आलं लसूण आणि मिरची एक टाकून वाटण करून घेतलं आहे. याची फाईन पेस्ट करून घेतली आहे. थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊ शकतो. या ठिकाणी आपलं वाटण रेडी आहे. वाटण आपण काढून घेतलं आहे. चिकनही आपलं शिजलं आहे. ग्रेव्ही करीसाठी आपण कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान तापल्यावर यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला किंवा काळा मसाला, धने पावडर आणि चिकन मसालाही तेलामध्येच आपण परतून घेऊयात. हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण डाळव्याचं पीठही टाकू शकतो जेणेकरून ग्रेव्हीला छान थिकनेस येते. यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं चिकनचं शिजलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे व याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकून घेऊयात. आपल्या आवडीनुसार जशी थिकनेस आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊयात. ते बघू शकताय छान अशी तरी आली आहे चिकनला. यामध्ये कसुरी मेथी, मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता ग्रेव्हीला छान थिकनेस आली आहे. यावरून कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर आपली चिकनची ग्रेव्ही रेडी आहे. याला आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो.